मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत 80 कोटी रुपयांचे रस्ते दुरुस्तीचे खोटे प्रस्ताव दाखवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। हे 9च्या 9 प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावलेत। रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बदमाशी केल्याचा आरोप करण्यात येतोय। तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही स्थायी समिती अध्यक्षांनी दिलेत। मुंबई पालिकेचा कारभार यंदा रस्त्याच्या घोटाळ्यांनी गाजलाय। तब्बल 352 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळ्याचा आरोप भाजपने केला, ज्यात अभियंते आणि कंत्राटदारांची मिलीभगत असल्याची चर्चा आहे। महाराष्ट्रात पाण्याचं संधारण व्हावं यासाठी सुरू केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे। आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांनी सरकारसोबत येऊन ही योजना सुरू केली। या संदर्भातली घोषणा मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली। 13 तालुक्यातील 30 गावांचा या स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे। कि महाराष्ट्र के लोग अगर ये ठान ले तो वो खुद अपने गांव को सूखा मुक्त बना सकते हैं, पानीदार बना सकते हैं। उससे हमको कॉन्फिडेंस आया और इस साल हम जहां हम 3 तालुका में थे, अब हम 30 तालुका में आए हैं। जो कामयाबी दंगल को मिली है वो कुछ नहीं है। जब हम राउंड 2 30 तालुका में हमको कामयाबी मिलेगी, तब जाके मुझे शांति मिलेगी। महाराष्ट्राच्या जलसंधारणाच्या कामाच्या इतिहासात पाणी फाउंडेशनचं नाव दिलं जाईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। प्रचंड मेहनत घेऊन आणि डॉक्टर पोपटरावजी आहेत, इतकं चांगलं काम या ठिकाणी उभं केलं आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पाणी फाउंडेशनचा जो सहभाग आहे तो निश्चितपणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिला जाईल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। विदर्भातील शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनचे पैसे थकल्यामुळे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आक्रमक झाले। त्यांनी मंत्रालयात जाऊन कृषी विभागाच्या प्रधान सचिवांच्या केबिनचा ताबा घेतला आणि जोरदार आंदोलन केलं आणि घोषणाबाजी केली। त्यामुळे मंत्रालय परिसरात एकच गोंधळ उडाला। यापूर्वी बच्चू कडू यांनी आपल्या मागण्यांसाठी अशाच पद्धतीनं आंदोलन केलं होतं। इस्तांबूलमधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले अभीस रिझवी यांचं पार्थिव कुटुंबियांकडून मुंबईत आणलं गेलंय। यावेळी कुटुंबियांसोबत किरीट सोमय्या देखील उपस्थित होते। आज दुपारी अभीस रिझवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। अभीस रिझवी हे राज्यसभेचे माजी खासदार अख्तर रिझवी यांचे पुत्र होते आणि ते चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून काम करत होते। नववर्षानिमित्त ते तुर्कीतील एका क्लबमध्ये पार्टीत असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। याच हल्ल्यात गुजरातमधील खुशी शहा ही देखील मृत्युमुखी पडली आहे।